गुड मॉर्निंग नायसा. नायसाची मस्त झोप झाली आहे आणि आज नायसा एकदम फ्रेश सुद्धा वाटते. काल रात्री 3 वाजता ताप आला आणि मग त्याच्यानंतर एकदा पण नाही आला आहे ना. नायसा स्ट्रॉंग गर्ल ना बब्बू. घ्यायचं औषध, बरं व्हायचं ना. उद्या स्कूलला जायचं की नाही? जाणार ना उद्या स्कूलला? गुड गर्ल. चला ब्रश कर. चल लवकर 10:30 झालेत. चला 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 चला. सो नायसा सकाळी उठलेली 6 वाजता आणि मग त्याच्यानंतर तिला मी जबरदस्ती 7:30 वाजता झोपवलं आहे. किटलीसू झोप, नाही तर मग झोप नाही पूर्ण झाली तर मग ती चिडचिड होते. आणि शाळेत तर मी तिला आज पाठवणारच नव्हती म्हणून, कारण आज पूर्ण दिवस जेवढं काही विकनेस वगैरे असेल ते सगळं काही निघून जाईल आणि मग उद्या एकदम फ्रेशली ती स्टार्ट करेल. सो येस, सकाळचा जो टिफिन होता तो सणीपुरताच बनवलेला. आता मी किचनमध्ये जाते, नायसासाठी, माझ्यासाठी, आईंसाठी बनवते. सो चला नायसा मॅडम. आज खूप लाईक असं छान वाटतं आहे तिच्याकडे बघून. काल एकदमच ती ड्रेन झालेली. आणि थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी एवढे छान छान मेसेजेस नायसासाठी दिले. सो लेट्स गो. हसते हसते आज हसते आज हसते हसते हसते. बरं वाटतंय. चला चला. आपल्या मुलांना स्माईल करताना बघितलं की किती छान वाटतं ना. काल एकदम मला पण वाईट वाटत होतं की नायसा एवढी सॅड आहे. बट आज शी इज डुईंग गुड. अरे वा. सो नायसाने बऱ्यापैकी खाल्लं, म्हणजे काल तेवढं पण नव्हतं खाल्लं, पण आज बऱ्यापैकी तिने तिचं पोट भरलेलं आहे. आणि आता मी तेच कमेंट्स वाचत होते. खूप लोकांनी सांगितलं की दूध द्यायचं नसतं तापामध्ये, भात द्यायचं नसतं. मला जेवढी माहिती आहे तेवढं मी सांगते. दूध आणि भात हे दोन्ही कम्फर्ट फूड आहे आणि आपल्याला जेव्हा पण फीवर येतं आपण सगळी लोकं तेच प्रिफर करतं. बट येस, जर मिल्क तुम्ही कोल्ड पीत असाल किंवा असं थंड एकदम असं रूम टेम्परेचरवालं, तर मग कदाचित त्रास होऊ शकतो. बट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. बट तेच मिल्क थोडंसं वॉर्म करून तुम्ही दिलं तर काहीही प्रॉब्लेम होत नाही. कफलासुद्धा काही इश्यू होत नाही. खूप लोकांचं असं म्हणण्यात येतं की दूध घेतल्यावरती कफ येतं, पण त्याच्या पाठीमागे पण एक सायंटिफिक रिझन आहे, म्हणून आपल्याला त्यावेळेस कफ होतो. ते मिल्कमुळे होतं असं नाही आहे. सो कारण खूप लोकांचे कॉमेंट्स आले की तुम्ही तिला दूध नका देऊ, तुम्ही तिला भात नका देऊ. बट मला असं वाटतं तेच ते कम्फर्ट फूड आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे फीवर जेव्हा पण आपल्याला येतो तेव्हा आपल्याला आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी वी हॅव टू हॅव समथिंग न्यूट्रिशनल फूड. सो त्याच्यात राईस, मिल्क, मग मॅश पटेटो, त्यानंतर कॅरेट, व्हेजिटेबल्समध्ये जर सांगाल तर कॅरेट, ऑरेंजेस, ॲपल, हे सगळं कम्फर्ट फूड आहे. एग जर कोणाला काही आवडत असेल तर ह्या गोष्टींपासून आपल्याला प्रोटीन मिळतं, मिल्क एगपासून. सो हे आपण आपल्या बेबीला देऊ शकतो. जसं सनी कालच्या ब्लॉगमध्ये बोलला, आपल्याला आपल्या बाळाला हायड्रेटेड ठेवायचं आहे. सो मिल्कसुद्धा त्यातलं एक आहे फूड आयटम ज्याने तुम्ही तुमच्या बाळाला हायड्रेटेड ठेवू शकतात. आणि नायसा इज कम्फर्टेबल विथ मिल्क, म्हणून आम्ही तिला मिल्क देतो. ती बाकीचं काही पीत नाही आहे. सो ॲटलिस्ट मिल्कमुळे तिची बॉडी जी आहे ती हायड्रेटेड राहील. आणि तुम्हीच मला सांगा, जेव्हा बाळ खूपच लहान असतं, जेव्हा आपण त्याला ब्रेस्टफीड करत असतो आणि जेव्हा त्याला ताप येतं तेव्हा पण आपण त्याला ब्रेस्टफीड करतच असतो ना, तेव्हा पण त्या बाळाच्या पोटात मिल्क जातोच ना. दॅट डझंट मीन की त्याला कफ होणार आहे तर मग आपण त्याला मिल्क नाही द्यायला पाहिजे. सो मे बी खूप लोकांना चुकीची माहिती असेल की मिल्क कन्झ्युम नाही करायला पाहिजे. पण मला जेवढं माहिती आहे आणि जेवढं मला सनीने सांगितलं की मिल्क इज अ कम्फर्ट फूड दॅट शुड बी गिवन टू द बेबी. राईस पण एक कम्फर्ट फूड आहे. सो त्याने कफ वगैरे काही होत नाही. तुम्ही फीवरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बेबीला देऊ शकता. तर आपण पण तेच खातो. मला आठवते लहानपणी माझी आई पण मला चटणी भात द्यायची, कारण तो एक कम्फर्ट फूड आहे. डायजेस्ट इमिडिएटली होतं आणि आपल्याला आपलं सुद्धा टमी आहे जो फुल होऊन जातो.
चला मग आय होप तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली. सो शेलिकाने वन्स अगेन एक ब्युटिफुल गिफ्ट पाठवला आहे. नायसाकडे ऑलरेडी हे स्पीकर आणि माईक होतं म्हणून मी आराध्यासाठी कस्टमाइज करून घेतलं. सो थँक्यू सो मच शेलिका. सो हे आहे वायरलेस कॅरोके स्पीकर. ह्याला तुम्हाला 2 माईक सकटसुद्धा येतं, 1 माईकसुद्धा येतं. तुम्हाला जसं हवं तुम्ही ते घेऊ शकता. आणि दिस इज अमेझिंग. लाईक मुलांसाठी खरंच नायसाचा जो स्कूल टिफिन आहे तो सुद्धा मी शेलिकाकडनंच घेतला आहे. ॲक्च्युली आमच्या घरात जेवढं पण कस्टमाइज नायसा रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या काही शेलिकाकडनंच आलेल्या आहेत. आणि शेलिकाचं इंस्टाग्राम पेज होता बट ते काही कारणामुळे 2 वेळा तो डिलीट झाला आहे. सो मी खाली व्हॉट्सअप नंबर तिचा दिलेला आहे. तुम्ही तिला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तिचा आय गेस ग्रुपसुद्धा आहे, व्हॉट्सअप ग्रुप. त्याला तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला डेली काही ना काहीतरी अपडेट्स मिळत जाते. सो वाजले आहे संध्याकाळचे 7. नायसा मॅडम काय चालू आहे? बाबा एवढे सारे पर्स आहेत आणि कुठे घेऊन चालली तू? पण तू एवढं सगळं का काढलंय बाहेर बाबू? ही बॅग कोणी दिली तुला? चेतना मावशीनी. ती मातीने दिली आणि ही दिली चेतना मावशीने. तुटलेल्या रेंबाशी वाली ही बघ कशी ह्याच्यातनं रबर आहे. हो मस्त ते माझ्या हातमध्ये स्टिक्स पण होत. अच्छा तुला बरं वाटतंय आता? नाही खोटी. चल नीट 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 नीट. आईने कसं ठेवलेलं तसं नीट ठेव. ही बॉटल कोणाची आहे? टाकून देते. आरोग्यम धनसंपदा शतपती विनाशय दीपक ज्योती नमस्ते दिवा दिवा दीपका कांदे कुंदे मोतिया दिवाला पाहून नमस्कार खजाती पिया बाळचा बायचे कराते घरच्या सवंदा आयशे हाको मी बाळताने तुझे सेवा करूया कदाने अंड्याने माझे कोटाने कोटी मोरेश्वरावर तुला तू घाल पोटी. तू गाला पोटी. आज नायसा खूप फ्रेश आहे अँड शी इज सुपर एक्सायटेड टू गो टू स्कूल ऑल्सो फ्रॉम टुमॉरो है ना. सो थोडंसं चेंज म्हणून मी तिला आईकडे घेऊन चालली आहे. तिला सुद्धा छान वाटेल आणि तिलाच मी जास्त पण जायचं होतं आजीकडे. बाबा एवढं मस्त. बरं झालं नायसाला नाही एवढं मस्त सुगंध आला. बरं झालं नायसाला नाही आणली. जाऊन दे नायसा नाही. ज्ञाना आली आहे ना बाबा. ज्ञाना आली. हॅलो नायसा कुकडी ये ये ये. कशी आहे तू? कशी माझी सोनी? कशी आहे? बरी आहे ना? ज्ञाना नाही ग ज्ञाना नाही ग. नाही ग माझी सोनीला फसवलं ग. कशी आहे तू? एवढं स्ट्रॉंग कसलं येतंय वास. अरे बाबा आईने मस्त फोडणीचा भात केलेला आहे. कोण केलंय नायसासाठी? सूप. कोण? हे काय? हे तुझं आवडतं. मटन. हे भात भात बघितलं मी गरम झालं. सूप केलंय. सूप. हा कॉर्न. कॉर्न. अगं त्यात तर जस्ट दूध प्यायले. थोड्या सूप केलं मी तुला. तुझ्या आधीच ठेवला.
तू बघितले नाही ना नाहीचा फोटो नानाचे? गोंडू बघा आमची. ते कसे कळेल नायसा नानाला? स्थिर नाही आमची कोणती. तुम्ही नानाचा फोटोशूट पाहिला का नसेल पाहिला तर नक्की बघा. एवढी गोंडस दिसतीये ती रखुमाई मध्ये. नानाच आहे. असू दे, तुझे कसे सगळे खेळणी इथे असतात अर्धे, तसंच ज्ञानाचे पण आहेत. आई कसली गोड दिसते ना दोन्ही ह्याच्या ना. बिटू रखुमाई दोघांमध्ये छान दिसते ना, एकदम गोंडस. बाबा गायक बघ तिचे. कसली ग बोल बरी आहे. आईच्या हाताचं मस्त गरमागरम फोडणीचं भात, मटण. एक वीक मी नॉनव्हेज नव्हता खाल्लं, सो आज थोडासा डाएट बाजूला ठेवून खाते. काय हा स्वतःला बघतच नाही ती. नायसा काय जेवली तू? ए नायसा मस्त. नायसाने काय काय खाल्लं? सूप प्यायली, कॉर्न खाल्लं ना, भाती खाल्लं आणि मस्त जेवण झालेलं. मी पण फुल पोट भरून खाल्लंय. आई छान झालेलं. सनी पाहिजे होता. हो सनी पाहिजे. फोडणीचा भात पण फोडणीचा भात मलाच जास्त आवडतो. आजीला पण कोणाशी फोन आलेला ना मला हा फोडणीचा भात मटण. पण तिला एवढी हसायला लागला, मध्ये किती फोडणीचा भात आवडतो ना तिला. मला पण आली फोडणी भात करायला सांगते. मला तो कॉम्बिनेशनच पुष्कळ आवडतो. एकदा रेसिपी सांगा आई. एकदा तू सांगितलेली ना, परत एकदा सांग प्रॉपर. छान झालेलं पण आज फोडणीचा भात. नाही कधी आपल्या आजीच्या पद्धतीला करते, कधी आडगावच्या आजीच्या पद्धतीला करते, कधी मावशी आजीच्या पद्धतीला. मला सगळ्यांच्या पद्धतीचा फोडणीचा भात आवडतो. आणि ते मटण आणि चिकन बरोबर एकदम भारी. मला करणार नाही, मला बरंच नव्हतं ना. कसं तरी जेवण करून ठेवलं, बरंच नव्हतं मला त्या दिवशी. आणि झोपली एवढी जेव ती पडलेलं आहे. ए नाही सूप. आवाज बघ. मॅचिंग घातले मामानी आणि भाचीनी. जा बॅटिंग दे तिला, तू बॉल टाकली आणि पकड बॅट. एक बॉल दे. पकड बाळा पकड. नाही सर पकड बाबू. फायनली आम्ही दोघी सुद्धा घरी आलेलो आहोत. नायसला तर थोडंसं फ्रेश बघून खूप छान वाटतंय. बट येस तरी सुद्धा काळजी घेणार आहोत आम्ही. काय बघणार सो चला मग हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. नायसाला उद्या स्कूलमध्ये जायचं असं ती म्हणते, सो मी लवकर तिला झोपवते. सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.